एसटी संघटनांच्या कृती समितीकडून गेले 2 दिवस जो आहे तो राज्यभरामध्ये संप सुरू होता आणि तो संप जो आहे तो आजपासून मागे घेण्यात आलेला आहे। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते ज्या संघटनांनी संप पुकारला होता त्या संघटनांची बैठक पार पडली आणि त्यांना जवळपास 6500 रुपये वेतनवाढ देण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारकडून घोषित करण्यात आला आणि त्यानंतर संप मागे घेण्यात आलेला आहे। आणि आता आपण सध्या परेल डेपोमध्ये आहोत आणि परेल डेपोमध्ये आपण पाहतोय की परेल डेपोमधून राज्यात विविध ठिकाणी जाण्यासाठी बसेस ज्या आहेत त्या ठिकाणी लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये जे आहे ते या संपाचा परिणाम जो आहे तो या संपूर्ण डेपोमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता। जवळपास संपूर्ण राज्यात काल 70% बसेसची वाहतूक जी आहे ती एसटी बसेसची वाहतूक बंद होती। त्यामध्ये शिवनेरी बसेसचा देखील समावेश होता, परंतु काल जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये जो आहे तो निर्णय घेण्यात आल्यानंतर सर्व संघटनांनी जो आहे तो आपला संप जो आहे तो मागे घेतलेला आहे। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरती जे आहे तो हा जर संप झाला असता तर अनेक प्रवाशांना आणि चाकरमान्यांना मोठा त्रास जो आहे तो झाला असता आणि त्यामुळे कृती समिती असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या वतीने जे आहे ते काल बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जो आहे तो निर्णय झाल्याने हा संप जो आहे तो संप मागे घेण्यात आलेला आहे। आणि सध्या परेल डेपोमधून सर्व बसेस ज्या आहेत त्या ठिकठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।